नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. सकाळची वेळ आहे आणि सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आजचा खूप छान सुंदर जावोत आणि प्रत्येकाची सुंदर अशी सकाळ होत. अशीच आज मस्त असं वाटायला लागलेलं आहे. आज खूप फ्रेश पण वाटते. का कुणास ठाऊक फ्रेश का वाटतंय आणि एवढं एनर्जी आणि एवढा आनंद का होतोय, थोडंसं कारण सांगते. आता समर्थला सुट्ट्या लागतील. येत्या 2 दिवसात समर्थाचे पप्पा समर्थला आणायला चाललेले आहेत आणि 3 वर्ष झालं तो हॉस्टेलला तिकडं होता. फायनली आज तो त्याचं सगळं सामान घेऊन आपल्या घरी येणार आहे राहायला. म्हणजे 3 वर्षाचं त्याचं तिकडचं झालेलं. 3 वर्ष आमच्यापासून आमचं पोरगं लांब राहिले आणि फायनली आज येणार आहे. आज म्हणजे आज नाही येणार, आणखीन 2 दिवस लागतील त्याला यायला. सोमवारी येणार आहे. तसा तर तो आधीमध्ये यायचा, सुट्ट्यांना यायचा, सणासुदीला यायचा. पण तो आनंद वेगळाच असतो. एका आईसाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची आणि खूप मोठी असते. ताईंनो, ज्या आईची मुलं लांब आहेत ना, त्याच आईला ती माहिती की आपली मुलं लांब गेल्यानंतर काळीज कसं होतं आणि काय तो दिवस असतो. मुलगा ज्या वेळेस आपला लांब जातो आपल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, शिक्षण असो किंवा त्याच्याच भविष्यासाठी तो जात असतो. पण ती एक फिलिंगच वेगळी असते. ज्यावेळेस पहिल्यांदा समर्थला मी सोडायला म्हणजे खाली आले होते बिल्डिंग उतरून, त्यावेळेस एवढी रडलेली अक्षरशः त्याला मिठी मारून इतकं रडावं असं वाटत होतं. त्यामुळे असं वाटतं कधी कधी मुलं शिकायला लांब पाठवूच नाही. कारण कसं असतं बघा, ते जीवन आईबापाच्या हाताखाली मुलं इतकी म्हणजे ह्याच्याने वाढत असतात. खूप म्हणजे लाड असतात किंवा सगळ्याच गोष्टी मिळत असतात. पण हॉस्टेलला तसं नसतं आणि आपल्याला एक काळजी असते. आज जेवण केलं असेल का, सण असेल तर आज पुरणपोळी खाल्ली असेल का, आज हे केलं असेल का, आज ते केलं असेल का. आपण जे घरामध्ये खातो पितो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची आठवण असते. तरी पण समर्थ ज्या वेळेस सुट्टीला येतो ना ताईंनो, मी जे जे पाहिजे ते बनवून त्याला खाऊ घालत असते. आणि समर्थ गेल्यानंतर आमच्याकडं अजिबात आम्ही वेगळं असं काहीच करून खात नाही, कारण त्याच्या पप्पाला पण त्याची जास्त आठवण येते. मला तर विषयच नाही. असं होतं प्रत्येक गोष्टी म्हणजे आपल्याला त्याला जी गोष्ट आवडते ना, ती आमच्या घरामध्ये तो गेल्यानंतर अजिबात बनत नाही. कारण काय होतं, त्याला ही गोष्ट आवडते, त्याला ही वस्तू आवडते. त्याच्यामुळे त्याला जे आवडते ते तो इथं नसला ना, ते घरामध्ये आमच्या अजिबात बनत नाही. कारण काय होतं, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्याची आठवण येते. कसं असतं बघा, आपण किती बी चांगल्या हॉस्टेलला ठेवू, किती बी चांगल्या ह्याच्याला ठेवू, पण घरचं जेवण किंवा घरच्या गोष्टीची सर अजिबात मुलांना येत नाही आणि आपल्याला कुठंतरी कमीच वाटते. म्हणजे प्रत्येक गोष्ट, आता मी स्वतः जाऊन हॉस्टेल बघून आले होते. त्यानंतर त्याला सगळं तिथलं व्यवस्थित असं बघून आले होते. पण तरीसुद्धा मी इतकी रडलेली ना, म्हणजे मला ती गोष्टच मान्य होत नव्हती की पोराला आपल्या बाहेर ठेवायचं. पण काही कारणास्तव ठेवायला लागलं होतं. तुम्हाला सांगितलं की मी आमचं असं पुण्यावरून इकडे शिफ्टिंग झालं. त्यामुळे मग नंतर त्याच्या शिक्षणामुळे किंवा त्याच्या शिक्षणात कुठं काही कमी पडू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता आणि अर्ध्यातनं त्याचं असं नुकसान होऊ नये म्हणून घेतला होता. पण कुठंतरी आम्हाला तिघाला पण, म्हणजे त्याला पण, मला पण, त्याच्या पप्पाला पण, आम्हाला तिघाला पण ती गोष्ट कुठंतरी मान्य नव्हती. पण नाईलाजानं आम्हाला ती मान्य करावी लागत होती. तर असं इकडे आज तो 2-3 दिवसांनी येईल. सोमवारी त्याचे पप्पा आणायला जाणार आहेत. त्याचं सगळं सामान वगैरे घेऊन त्याला आता मोठी गाडी घेऊन जावं लागणार, कारण त्याचं सामान भरपूर आहे. बॅगा, वह्या, पुस्तकं, त्याची गादी, म्हणजे बरंच सामान असतं ना आता मुलं बाहेर ठेवल्यानंतर. तर असं सगळं सामान आहे त्याचं. तर फायनली त्याचं तिथलं शिक्षण झालेलं आहे आता आणि त्यानंतर रिझल्टला वगैरे आणायला जाणं होईलच. पण आता फायनली त्याचे पप्पा त्याला घेऊन येणार आहेत घरी इथं आणि तिथून पुढचं शिक्षण आता पुढं बघू. आता सध्या तर ह्या 3-4 महिन्याच्या सुट्ट्या, त्यानंतर जे आहे ते नंतरच. तर असं इकडं आज सकाळीच बघा मला कसं झालं, आता गरमी चालू झाली ना, म्हणून मी आज गार पाण्याने आंघोळ करायचं ठरवलं. तर आज सकाळी म्हणजे सकाळी लवकर गार पाण्यानं आंघोळ केली. पहिला मग अंगावर ओतल्या एवढं गार लागलं, अक्षरशः इतकं गार लागलं की खूप गार लागलं, म्हणजे सांगू शकत नाही. पहिला मग अंगावर टाकल्यानंतर अक्षरशः मी जोरात अशी ओरडले. तर विचार करा, 3 वर्ष झालं मुलं बाहेर, म्हणजे कुणाचीही मुलं असो, माझंच म्हणत नाही मी,
भल्या पहाटे त्यांना गार पाण्यानं आंघोळ करावी लागते. किती बरं अवघड असतं. एखाद्याच हॉस्टेलला गरम पाण्याची सोय असते, तर प्रत्येक हॉस्टेलला गरम पाण्याची सोय नसते. काही जणांची तर मुलं खूप लहानपणापासून हॉस्टेलला राहतात. आणि तो गार पाण्याचा मग अंगावर पडल्यानंतर मला टचकन डोळ्यात पाणी आलं की माझं लेकरू आज 3 वर्ष झालं, किती बरं गार लागत असेल त्याला, किंवा किती हे म्हणजे हे असतं असं वाटलं मला. तर असं एका आईचं काळीज असतं, प्रत्येक आईचं बरं का. ज्या आईची मुलं बाहेर आहेत ना, त्यांना बरोबर माहिती असतं की मुलं बाहेर असल्यानंतर ते किती कठीण असतं. आणि खूप कठीण असतं आईवडिलांना मुलं बाहेर ठेवायचं म्हणजे. पण काय गोष्टी नाविलाजानं ठेवावे लागतात. आणि मग त्याशिवाय मुलं पण शिकत नाहीत, किंवा असं नाही की आपल्यापाशी पण शिकत नाहीत, मुलं कुठंही शिकतात. पण काही वेळेस नाविलाजच असतो, त्यावेळेस ती गोष्ट मान्यच करावी लागते. आता आम्हाला तिघाला ही गोष्ट मान्य नव्हती, कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पोराला हॉस्टेलला घालायची वेळ येईल. पण पुण्यावरनं ज्यावेळेस आम्ही पुणं सोडलं, त्यावेळेस आमचं कुटुंब पूर्ण विस्कटलं. म्हणजे कसं विस्कटलं, म्हणजे तो एक आमच्या जीवनातला खूप बेकार दिवस होता, तो पुणे सोडतानाचा. तो दिवस खूप बेकार होता. पण आज तो दिवस आला, त्यामुळे पुन्हा नव्याने जीवनात आनंद पण आला. आणि काय म्हणतात की काय दिवस असे असतात, खूप वाईट असतात, पण त्या वाईटातनं पण चांगलं घ्यायचं आणि त्यातनं चांगलं आपलं होतच असतं. आणि वाईट दिवस येणंसुद्धा गरजेचं असतं बघा ताईंनो. वाईट दिवस आल्याशिवाय आपल्याला आपल्यातली जवळची माणसं कळत नाहीत, किंवा कोण आपलं कोण परकं हे कळत नाही. आणि पुन्हा सोडलं, तो दिवस आमच्यासाठी खूप वाईट होता. एवढं सगळं असतानासुद्धा आपल्याला पुन्हा सोडावं लागतं. ह्या गोष्टीचं एक वाईट वाटायचं की आपल्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, पण मिस्टरांना कामच नव्हतं, त्यामुळे पुणे सोडलं होतं आम्ही. आणि त्यामुळे आमचं कुटुंब पूर्ण विस्कळीत झालं होतं. एकतर छोटंसं कुटुंब, त्यातनं आपलं लेकरू बाहेर ठेवायचं, ते एक कुठंतरी हे होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आम्हाला खूप जड गेल्या. त्यानंतर 1 वर्ष तर आम्ही मी तर डिप्रेशनमध्येच गेले होते. 1 वर्ष आमच्यासाठी खूप बेकार गेलं होतं माझ्यासाठी तर. मिस्टर तर काय कामात त्यांच्या व्यस्त झाले होते, ते काही गोष्टी विसरून पण गेले असतील, किंवा त्यांच्या मनामध्ये पण असतात. बायका बोलून दाखवतात, पण पुरुष बोलून दाखवत नसतात. जरी त्यांना दुःख असलं तरी ते त्यांचं आतल्यात गिळत असतात बरं का. प्रत्येक पुरुषाचं तसं असतं, पण बायकाचं तसं नसतं. बोलून दाखवत असतात बायका, रडून दाखवतात, असं असतं. तर असं होतं. आणि तो एक दिवस वाईट होता, पण त्या दिवसाने खूप चांगले दिवस दिले. म्हणजे इतके चांगले दिवस दिले की म्हणून तर म्हणते मी नेहमी की बघा, वाईट दिवस आल्याशिवाय वाईट दिवस आयुष्यात येतात आणि त्याचं एवढं दुःखसुद्धा मानून घ्यायचं नाही. कारण बघा, वाईट दिवस आल्याशिवाय कोण आपलं कोण परकं, किंवा रक्ताची नातीसुद्धा कशी बदलतात, हे सगळं जे आहेत ना, ते आपल्याला शिकायला मिळतं. आणि जीवनामध्ये त्यानंतर जो धडा मिळालेला असतो ना, तो कधी न विसरण्यासारखा असतो. कारण तो धडा ना खूप महत्त्वाचा असतो ताईंनो. म्हणजे माझ्या तर आयुष्यात तुम्हाला सांगते, नाती ओळखण्यासाठी तो धडा आहेत ना, तो जो मला धडा मिळालेला आहे ना, तो आयुष्यभर पुरेल एवढा आहे. कशी नाती असतात, कसं कोण असते, हे सगळं कळतं. आणि तो एक वेळ असा असतो, आणि कसा असतो तो वेळ, ठराविकच असतो. वाईट काळात ठराविकच असतो, खूप कमी वेळाचा असतो. पण कसं आहे, कमी वेळाचा असतो, पण शिकलं तर काय म्हणतात, त्यातनं घेतलं तर खूप घेण्यासारखं असतं. आणि वाईट काळाला इतकं धैर्यानं कधीही सामोरं जायचं. नक्कीच चांगले दिवस येतात, आणि एवढे चांगले दिवस येतात ना की पूर्ण आपलं आयुष्य बदलून जातं. तर मी तुम्हाला पाठीमागं माझी जर्नी सांगितलेलीच आहे. आमचं पुन्हा सोडलं, काय कारण होतं, हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर बघा ताईंनो, सकाळची वेळ आहे आणि मी तुळशीला पाणी घालते. तुळशीला पाणी घालायला मी बाहेर आले. दरवाजा आमचा सकाळचा बंद असतो, कारण वारं खूप येतं, त्यामुळे हवा सुटते ना, कचरा वगैरे घरात येतो, म्हणून मी दरवाजा बंद केलेला असतो. जसं बरोबर मी तुळशीला पाणी घालायला आले की बरोबर मला ही बघून आली बघा आमची चंदा. तर हे एवढं खरंच म्हणतात ना, मुक्या प्राण्याला जीव लावलेला कुठंही वायाला जात नाही बघा. तर बरोबर सकाळी आली ही माझ्याकडं, आणि तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये पाहतच असता. पण आज मी तुळशीची पूजा करते, आणि बरोबर येऊन तिनं मला तिची छान सुंदर मी पूजा केली. खरंच मी इतकी भाग्यवान स्वतःला समजते ना, की मी एवढी पूजा करत असताना, दारामध्ये रांगोळी काढत असताना हे येते, आणि हिची माझ्या हातनं इतकी छान सुंदर पूजा होते. तरच तिला चपाती खाऊ घातली, तिची पूजा केली. कसं आहे बघा, मुक्या प्राण्यांना जीव लावला ना, खूप काही म्हणजे जीव तर लावलेला. आता तिला इतका जीव लावलेला, ह्या 4-5 गायी आहेत ना, एवढा जीव लागलेला आहे ना ह्यांच्यावरती, माझा खूप जीव लागलेला आहे, लेकरासारखा जीव लागलेला आहे.
तर बघा ह्या एवढ्या येतात, मला बघितलं की ती धावतच येते, कुठंही असो ती धावत येते. आज तर एवढे लाड करून घेत होते, एवढे लाड करून घेत होते. पूजा किती सुंदर करून घेतली बघितलं ना तुम्ही व्हिडिओमध्ये. तर तुळशीची पूजा करत असताना ती येऊन थांबते आणि तिची पूजा करायला मिळते. खरंच ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि खूप भाग्याची गोष्ट आहे. तर ताईनं तुम्हाला सांगते, एक वेळेस आपल्या देवाची देवपूजा, देवघरातल्या देवाची देवपूजा नाही झाली तरी चालेल, पण गाईची पूजा, जनावरांची जी सेवा असते किंवा मुक्या प्राण्यांची, कुठलाही मुका प्राणी असो, तीच आपली खरी सेवा असते. कुत्रं असो, मांजर असो, गाय असो, जनावरं कुठलीही असो, मुक्या प्राण्यांचा जीव जाण्याचा, कारण त्यांना आहे ना बोलायला वाचा नसते. तर बघा ही किती लाड करून घेते. नुसतं मी हात फिरवलं तर फरशीवर अक्षरशः तिला असं वाटलं की डोकं ठेवावं, इतकी ती माया करून घेते आणि लय जीव लावते. अक्षरशः तिला असं वाटत होतं की गळ्यात म्हणजे ही मिठी मारावी का काय, एवढी ती माझ्या जवळ 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 येत होते. अक्षरशः ही पायापाशी माझ्या तिचं हे करायला लागली. म्हटलं एवढी मी ही नाही आहे की ती अक्षरशः माझ्या पायाला हे करत होती. खूप खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून तर ताईंनो मी नेहमी सांगत असते की मुक्या प्राण्यांना, दीनदुबळ्यांना जीव लावावा. कसा असेल, जो खरं गरजू आहे, ज्याला खूप गरज आहे, त्याला आयुष्यामध्ये मदत करावी. आणि अशा मुके जनावरांना ते आता बघा, मी म्हटलं ना की पाण्याची सोय करायचं चाललेलं आहे, बघू पाण्याची सोय तर करायचीच आहे. आणि बघा कुत्री, मांजरं किंवा इतर कुठलेही पक्षी प्राणी असो बघा, त्यांच्यासाठी थोडी का होईना पण आपण फुलाची पाकळ्या आपल्याच्यानं जेवढं होईल तेवढी सोय करायची आता ह्या दिवसामध्ये. कारण हे उन्हाळ्याचे दिवस खूप कठीण असतात, एवढे कठीण असतात. आपल्याला घरात थांबून आपण सारखं पाणी पितो, घरात असतो कंटिन्यू आपण, तरी पाणी करतो. ते तर वन इकडे तिकडे भटकतात बघा. आता जनावरं, कुत्री, मांजरं, बाकीचे सगळे पाळीव प्राणी, पक्षी जे असतात ना, सगळ्यांना पाण्याची गरज आहे ताईंनो. तर बघा आता पक्ष्यांची तर सोय केलेली आहे मी. आमच्या इथं झाडांवरती, इथं समोर कडीपत्त्याचं झाड आहे, तर त्या झाडावरती सगळे पक्षी आहेत ना, चिवचिव 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 चाललेली असते त्यांची. तर मी एक बकेट जी आहे ना तिथं भरून ठेवलेली आहे. आता त्यांना मनाला वाटेल तेव्हा ती पाणी पितील त्याच्यातलं, त्याच्यात बुडतील, आंघोळ करतील, त्यांचं. पण गायांसाठी माझी सोय करायची चाललेली आहे. माझी एक धडपड आहे की ह्या गायी, 4-5 गायी ज्या आहेत ना इथे येतात ना, फिरतात ना, अक्षरशः मला बघून ती किती वेळ, अर्धा एक तास ती तिथंच थांबली होती. जोपर्यंत माझी रांगोळी काढायची झाली नाही ना तोपर्यंत ती तिथंच होती बघा. काय मी तिला एवढा जीव लावला असेल, का ती एवढी मला चिटकत असेल, हा विचार करा तुम्ही आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा ताईंनो. जसं मी इथं राहायला आले ना, ह्या 4-5 गायी ज्या आहेत ना, ह्या माझ्या आजूबाजूला घराच्या असतात आणि जसं मी एखाद्या कुठल्या तर कारणास्तव बाहेर आले की पळतच त्या गायी माझ्याकडे येतात. आणि तुम्हाला सांगते बघा, आपल्याला ह्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा जीव जाणता आला पाहिजे किंवा इतर कुठल्याही म्हणजे अशी लोकं असतात खूप सारी की त्यांचा जीव जाणता आला पाहिजे, की त्यांच्यापाशी कुठली गोष्ट नाही आहे ती देता आली पाहिजे आपल्याला. आपल्या परीने द्यायचं, आपण म्हणत नाही आपल्या घरातलं सगळंच नेऊन द्यायचं आहे, पण फुल नाही फुलाची पाकळी. माणसाला तर हात, पाय, तोंड सगळं दिलेलं असतं, डोळे, कान सगळं दिलेलं असतं, पण जनावरांना एवढं सगळं देऊन पण वाचा दिलेली नसते. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टी आपल्याला कळत नसतात. कुत्र्याच्या म्हणा, ह्याच्या गाईच्या म्हणा. आता ह्या गाईला मी बोललेलं सगळं कळतं. मी काय जरी बोललं ना तरी ती, माझा आवाज जरी आला तर ती पळत धावत येते. सोना ये इकडं, रानू ये इकडं असं म्हटलं तरी त्या गाईंना कळतं. त्यांना सगळी माझी भाषा कळते. त्यामुळे त्या गाई मला दिसताच, मी बाहेर दिसताच पळत येतात. आज मी तुळशीची पूजा करत होते, तुम्ही बघितलं, तर लगेच आली ती धावत धावत. तिची छान सुंदर पूजा केली. एवढं भारी वाटतं ना मला. माणसाला बोलायला तोंड दिलेलं आहे, हात पाय दिलेले आहेत कष्ट करून खायला, तोंड दिलेलं आहे चांगलं बोलायला, कान दिलेले आहेत चांगलं ऐकायला, तरी माणूस त्याचा सगळा गैरवापर करतो. पण बघा जनावरं किती म्हणजे हे असतात, खूप म्हणजे खूप त्यांना इतकी माया आणि इतकं जीव लावतात ना ते, की सहज मी तिथं सहज बाहेर आले तर ती इतकी माझ्याकडून माया करून घेते. नुसतं डोक्यावरून हात जर फिरवल्यानंतर ती त्याच्या कितीतरी पट मला माया देते. ह्याच्यात बघा कितीतरी हे आहे. आणि माणसाला आपण जीव लावू, काही लावा, जीव लावा, काही लावा, माणसं अक्षरशः बेकार झालेली आहेत. बदलतात म्हणलं की 100%, 101% बदलतात माणसं. आणि कसं आहे माहिती आहे का, खोबरं तिकडं चांग भले. आत्ताच्या सध्याच्या पिढीला, आत्ताचं सध्याचं वातावरण जे आहे ना ते असं आहे बघा. अशी लोकं आहेत. आपली रक्ताची म्हणणारीसुद्धा नाती बदलतात. त्यामुळे आता नात्यांवरती तर मला कुठल्या प्रकारचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही.
मी इतकी बिझी राहते तुम्हाला सांगता येणं, कुठल्याही नातेवाईकांना कुठल्याही कोणालाही फोन करत नाही, काय नाही, सगळी मी जे आहेत ना सोडून दिलेली आहेत. तर बघू शकताय तुम्ही ही गाय आणखीन बघा, मी रांगोळी काढते तरी आणखीन इथंच उभा आहे. विचार करा माझी एवढी रांगोळी काढून झाली, तुम्ही तर बघितलेलं आहे. तुळशीची पूजा केली, रांगोळी काढली दारामध्ये, तरी पण ती इथंच उभा होती. तर असं असतं बघा. म्हणून म्हणतात ना, नाती ही फक्त देखाव्याची आहेत. आता सध्याच्या काळामध्ये नाती राहिलेली नाहीत. रक्ताची आपली आपली म्हणणारीसुद्धा माणसं आपली राहिलेली नाहीत. त्यामुळे बघा, अशा जनावरांना, मुक्या जनावरांना जीव लावा, एवढं पुण्य मिळेल. आणि फक्त आपल्याला ह्या धर्तीवरनं पैसा कमवून कुठंच आपण त्याचा काही नाही, फक्त त्याचा आपण रोजच्या जीवनामध्ये वापर करू शकतो. पण संघ काहीच घेऊन जाता येत नाही आपल्याला. पुण्य मात्र केलेलं आपल्याला संघ घेऊन जाता येतं ताईंनो. तर जे आपण पुण्य केले ना, जे आता इथून पुढे तुम्हाला सांगते मी, की जे आपण पुण्य करतोय ना, तेच आपल्या फक्त संघ जाणार आहे. आणि आपली कीर्ती, तर काय म्हणतात ना, माणूस गेला तरी त्याची कीर्ती राहते. आता तुम्हाला सांगते, माझ्या वडिलांचं स्वतःचं माझ्या उदाहरण सांगते. वडील माझे एवढे चांगले होते की अक्षरशः अख्खं गाव माझ्या वडिलांना नटत होतं. आणि आज माझ्या वडिलाला म्हणजे जाऊन 20 वर्ष होऊन गेलेले आहेत ताईंनो. 20 वर्ष तर झालेले आहेत. 20 वर्ष झाले आहेत, पण माझ्या वडिलांची अजूनसुद्धा गावामध्ये कीर्ती आहे. अजूनसुद्धा माझ्या वडिलांची नावं घेतात खूप लोक. त्यांना खूप गोरगरिबांचे खूप वाईट वाटायचं, त्यांना खूप त्यांची माया यायची. अक्षरशः तुम्हाला सांगते, मी एक स्टोरी सांगते माझ्या वडिलांनी जी केलेली आहे ती. आता तो काळ तर खूप गरिबीचा होता, प्रत्येकाचीच गरिबी असायची. 20 वर्षा म्हणजे 25 वर्षापूर्वीचा, 26-27 वर्षापूर्वीचा काळ सांगते. तेव्हा आम्ही पण लहानच होतो. तर तेव्हाचा काळ सांगते ताईंनो. मी काहीतरी 4थी-5वीला असेल तेव्हाची गोष्ट. माझे वडील वारल्यानंतर एका ह्यांनी सांगितली मला, आमच्या तिथल्या वस्तीवरच्या लोकांनी. तर इतकं म्हणजे आता त्यांचं नाव व्हिडिओमध्ये घेत नाही, पण एक सांगते तुम्हाला. माझ्या चुलत भावाचं लग्न होतं आणि कसं आहे बघा, आता लग्न होतं आणि माझ्या वडिलांना अशा लोकांची खूप लोकांची दया यायची. आणि माझे वडील बघा कोणाच्याही घरी म्हणजे असं गरीब श्रीमंत असं कोणालाही म्हणजे हे समजत नव्हते. माझे वडील प्रत्येकाच्या घरी जाणार, आनंदाने चहा पाणी करणार. माझे वडील म्हणजे असे होते. गावात खूप कीर्ती होती माझ्या वडिलांची. अक्षरशः गावातल्या प्रत्येक लहान मोठ्यापासून माझ्या वडिलांचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये होतं. माझ्या वडिलाला सगळे भाऊ म्हणायचे, बारकं भाऊ म्हणायचे, अशी म्हणायचे माझ्या वडिलाला. तर बघा, त्यांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे मागच्या 4-5 वर्षाखाली त्यांनी सांगितली होती ती गोष्ट. त्या काकूंची मुलं लहान होती, 3-4 लेकरं होती त्यांना. त्यांची लहान लेकरं होती. माझ्या चुलत भावाचं लग्न होतं आणि मग त्यांना काही कारणास्तव आता लग्न होतं, पण त्यांना तर कसं असतं बघा, गावामध्ये पत्रिका पण दिल्या जातात. जर दुसऱ्या इतर जातीच्या असतील लोक किंवा इतर आडनावाचे असतील, तर आता पाहुणे म्हणून आपण पत्रिका देतो लोकांना गावातल्यासुद्धा. तर त्यांना पत्रिका नव्हती दिलेली, त्यामुळे ती लग्नाला काय आले नाहीत. आणि त्यांचं आमचं रिलेशन खूप चांगलं होतं. म्हणजे कसं आम्ही म्हणजे आमची शेजारी शेतं असायची, त्यामुळं रिलेशन चांगलं होतं. पण त्यांना लग्नाला बोलवलं नव्हतं. पण माझ्या वडिलाला कुठंतरी वाईट वाटलं. मग माझे वडील लग्न झाल्यानंतर भावाचं त्यांच्या घरी गेले, तर त्यांची छोटी लेकरं होती. तर त्यांना म्हणले, तुम्ही लग्नाला का बरं आले नाही वहिनी? तर ते म्हणले, आम्हाला कुठं बोलवलं तुम्ही, आम्हाला कुठं पत्रिका दिली? तर माझ्या वडिलांना एवढं वाईट वाटलं मनाला. तर त्यांनी लहान लेकरं होती. मग आमचे वडील बघा म्हणजे वडिलांना माझ्या प्रत्येक गोष्टी म्हणजे कुणाचीही खूप माया यायची. तर मग आता कसं लग्न तर झालं होतं, आता काही करता पण येत नव्हतं. म्हणजे एक गोष्ट अशी झाली होती म्हणजे. तर माझ्या वडिलांनी लहान लेकरं आणि त्या काळामध्ये बघा तुम्हाला सांगते, लग्नामध्ये लाडू जे असतात ना, त्याला खूप महत्त्व होतं. म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची ती लाडू. म्हणजे आता त्या किरकोळ झालेली आहे ती गोष्ट, पण त्या काळामध्ये ती खूप गोष्ट मोठी होती, खूप अप्रूप वाटायची ती गोष्ट. तर असं होतं. मग माझ्या वडिलांनी टॉवेलमध्ये बुंदी बांधून आणली. ती बुंदी त्या लेकरांना दिली. एवढी ती बिचारी एवढी रडली माझ्या वडिलांपाशी. काय असेल ते असेल, आता ते पुढचं मी एवढं नाही सांगत तुम्हाला, पण खूप रडली ती. आणि त्या म्हणजे आमच्या वडिलांना खूप माया यायची लेकराबाळांची. कुणाची गोरगरिबांची सगळ्यांचीच माया यायची. आणि आमची पण गरीबच परिस्थिती होती. आम्ही पण काही लय श्रीमंत नव्हतं किंवा काही नव्हतं, पण खाऊन पिऊन सुखी. आणि शेती वगैरे, गाई जनावरं भरपूर अशी होती. तर असं होतं. पण त्यातले त्यात बरं होतं.
पण असं खूप माझ्या वडिलांना म्हणजे जनावरांची, मुक्या प्राण्यांची पहिल्यापासूनच खूप म्हणजे खूप अशी गोरगरीब लोकांची खूप दया यायची. आणि माझ्या वडिलांची कीर्ती अजून पण 20 वर्ष झालं माझ्या वडिलांना जाऊन अजून पण लोक त्यांचं नाव घेतात. तर मागच्या 2-4 वर्षाखाली मी असं सहज गावाकडे गेले होते. गावाकडे गेल्यानंतर त्या काकूंनी मला बोलवलं, "ये की गं मनीषा," म्हणली, "तू तर किती दिवस झाले, किती वर्ष झाले येतच नाही." तर मग मी असं सहज गेले. ती तर त्यावेळेस घडलेली गोष्ट मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं. आमची किती गरिबी होती. त्या काकूंचा आता मस्तपैकी बंगला वगैरे त्यांनी शेतात बांधलेला आहे. मस्त त्यांचं चांगलं झालेलं आहे. मुलं सर्व्हिसला राहिलेली आहेत. बघा मी म्हणते ना, की दिवस कोणाचेच राहत नसतात. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. गरीबसुद्धा श्रीमंत होतो, श्रीमंतसुद्धा गरीब होतो. म्हणून मग माणसाने आहे ना पैशाचा माज कधीच आयुष्यामध्ये करू नये. पैसा आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे त्या काकू मग मला म्हणल्या, "ये की गं मनीषा, तू तरी येतच नाही." मग मी गेले. तासभर त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि तेव्हा गोष्ट मग माझ्या वडिलांचा विषय निघाला. भाऊ किती हे होते. भाऊ माझ्या लेकरांची लई करायची. आमची परिस्थिती गरीब होती. माझ्या लेकरांना खायला आणायचे, टॉवेलमध्ये बांधून हे आणायचे, ते आणायचे. शेतातनं कुठून काय जरी आणलं तरी लेकरांच्या हातात टेकवायचे. असं त्यांनी मला सांगायला लागल्या. आम्ही पण म्हणलं, मला पण भरून आलं, त्यांना पण रडू आलं. त्या पण रडल्या, मी पण रडले. खूप वाईट वाटलं. आणि मला सांगायला लागल्या, भाऊने असं, भाऊचं तसं, ते सगळं म्हणजे पहिल्या जुन्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. तर तेव्हा ते कळलं मला, की त्याच्या अगोदर मला ही गोष्ट माहीत नव्हती. पण त्या काकूनी स्वतः त्यांच्या तोंडाने सांगितलं तेव्हा ती गोष्ट मला माहीत झाली. असं असतं. म्हणून म्हणतात ना, की श्रीमंती आज आहे तर उद्या नाही. काही काही लोकांना एवढा पैशाचा माज चढलेला आहे ना, खूप म्हणजे खूप, इतका विचित्र की बास. पण कसं असतं बघा, पैसा आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे पैशावर जास्त नाचू नये माणसाने. पैशाच्या जीवावर माणुसकी ठेवावी, गोरगरिबांची जाण ठेवावी, ती शेवटपर्यंत जाते. माझ्या वडिलांची मूर्ती तर गेली पण कीर्ती आयुष्यभर राहिली. म्हणून म्हणते ना, की आम्ही लेकरं जरी दिसलो ना गावात, तर माझे वडील नाहीत आता, मला भाऊ नाही, पण आम्ही लेकरं जरी दिसले ना तर आमच्या गावातली लोक किती हे करतात. म्हणजे आमच्या वडिलांमुळे हे करतात आम्हाला, कुठं ठेवू कुठं नाही करतात. कारण असं असतं बघा, माणसाचं म्हणतात ना, मूर्ती जाते पण कीर्ती शेवटपर्यंत राहते. ती अशी असते. आणि मी पण माझ्या सगळे वडिलाचे गुण माझ्या अंगी उतरवलेले आहेत बघा ताईंनो. मला गोरगरिबांची खूप माया येते. किंवा मी प्रत्येकाचा एक विचार करते. कोणीही असो, मला अक्षरशः मला कुणीही आत्ता सध्या तुम्हाला सांगते, कुठलीही सेवा किंवा कुठलं काय मला कुणी काय विचारलं तर लगेच मी त्या कमेंटचा सुद्धा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते. किंवा कोणी असो, अडल्या नडलेल्याचं आपल्या हातनं ते फुल नाही फुलाची पाकळी काम व्हावं, ही माझी भावना असते. मग कुठंही असो, ती रस्त्यावर चाललेला असो किंवा कुठंही असो, कोणालाही नडू द्यायचं नाही. तर असा माझा स्वभाव आहे. आणि मी ते सगळे गुण जे आहेत ना, ते माझ्या वडिलाचे घेतलेले आहेत बघा. खूप म्हणजे खूप माझे वडील मायाळू होते आणि तसेच आम्ही पण लेकरं मायाळू झालो. पण आता कसं असतं बघा, आपलं मेन माणूस गेल्यानंतर आपल्याला कोण विचारत नाही, ही गोष्ट आहे. आपल्या घरातली लोकं बरं का, बाहेरचं सगळं जग विचारतं पण आपल्या घरातली लोकं विचारत नसतात. ही गोष्ट एक आहे. आणि खूप घेण्यासारखं माझ्या वडिलांनी प्रत्येकांसाठी खूप केलं. म्हणजे एवढं केलं ना माझ्या वडिलांनी, खूप खूप म्हणजे खूप केलं. पण त्यांच्या लेकरासाठी आज कोण उभा राहिलं नाही. मी तुम्हाला सांगते ताईंनो, त्यांच्या लेकरासाठी कोणी उभा राहत नाही. जो माणूस जातो ना, त्यांनी सगळ्यासाठी केलं, पण त्यांच्या लेकरासाठी कोण नाही. कोण आपलंसुद्धा म्हणायला तयार नसतात. अशी लोकं असतात. त्यामुळं मी म्हणते ना, की मी माणसं ओळखलेली आहेत आणि माणसं ओळखूनच चालायचं आहे. आता मला आपली नाही, पण ढीगभर नाती जी आहेत ना, ती जमा झालेली आहेत. भाऊ नव्हता देवाने मला, माझा भाऊ मोठा हिरावून घेतला माझा लग्नाला आलेला. पण सोन्यासारखा भाऊ मला त्याच्या रूपात दिलेला आहे देवाने. तुम्हाला दाखवेल. जो माझं गुरु आहेत ना, म्हणजे माझे गुरु मी केलेले आहेत ना आता परडेच्या वेळेस, ते तर त्यांनी मला शब्द दिलेला आहे, ताई हा शब्द दिलेला आहे. आणि भावासारखा प्रत्येक गोष्टीत उभा राहीन आणि पाठीशी राहीन. आणि तो खरंच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मला एकच खंत होती नेहमी, की माझ्या लेकराला मामा नाही. ती गोष्ट खूप ही असते बघा, मामाचा सपोर्ट हा लेकराला खूप मोठा असतो. खूप म्हणजे खूप मोठा असतो. मामा म्हणजे भाच्यासाठी जीव की प्राण असतो. पण ती गोष्ट एक माझ्यासारखं मनामध्ये ही व्हायची, की माझ्या लेकराला मामा नाही, माझ्या लेकराला मामा नाही. हक्काचा असा माझ्या लेकराला मामा नाही. पण म्हणजे त्या भावाने ती गोष्ट भरून काढली आणि शेवटपर्यंत हे नातं टिकवायचं आणि टिकूनच ठेवायचं आणि टिकणार पण आहे 100% तुम्हाला सांगते ताईंनो. कारण तो माणूसच माझ्यासाठी तसा.
देवासारखा धावून आलेला आहे. ते आले आमच्या जीवनामध्ये म्हणून तर आमचं खरंच चांगलं झालेलं आहे मी सांगते. आणि एका बहिणीसाठी भाऊ आणि एका भाच्यासाठी मामा हा मला त्या दिवसापासून मिळालेला आहे. ही गोष्ट मी खूप अभिमानाने सांगते, एवढ्या अभिमानाने सांगते ना. आता तेव्हापासून मी कधीच मला भाऊ नाही म्हणत नाही, कारण त्यांनी मला तो शब्द दिलेला आहे ना, बहीण भावंडाचा नात्याचा. आणि खरंच तो रक्ताची नाती काही कामाची नसतात, पण मानलेली नाती ही आयुष्यभर टिकतात आणि हे नातं टिकवून दाखवायचं आहे. आणि माझ्या लेकराला हक्काचा मामा मिळालेला आहे, तेव्हापासून मला खूप भारी वाटतं. आता त्या दिवशीसुद्धा त्यानं जिथं राहतोय तिथंच ते पण आहेत, आधीमध्ये त्याच्याकडे लक्ष देतात, हे करतात. त्या दिवशी त्याला सांगितलं, जा मामाकडे जाऊन ये, भेटून ये, देवाचं दर्शन घेऊन ये आपल्या. तर तो गेला. मामाला फोन केला त्याने, मामा मी बाहेर आलो आहे, तिकडे यायला लागलो आहे. तर मामा म्हणले, आता मी बाहेर गावी आहे, म्हणजे बाहेर आहे, पण तू घरी जा, घरी जाऊन हे करून दर्शन घेऊन ये, घरी जा, असं सांगितलं त्यांनी. म्हणूनच तेव्हापासून मी ठरवलेलं आहे, आता आयुष्यामध्ये कधीही म्हणायचं नाही की मला भाऊ नाही. कारण देवाने भाऊ नव्हता, एक भाऊ गेला तर दुसरा भाऊ दिलेला आहे भावाच्या रूपात. आणि भाऊच खरं. मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत बघा ताईंनो त्याचे. आमचं गुरुमाळेचा कार्यक्रम झालेला आहे, ते गुरुमाळेचे ज्या गुरुने माझं कान फुकलेत ना, तेच माझे गुरु आहेत आणि तोच माझा भाऊ पण आहे. म्हणून तर म्हणते ना की भाऊच दिलेला आहे मला भावाच्या रूपात. तर खरंच ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप इमोशनल होता. मला काय कुणास ठाऊक आज मला असं वाटत होतं की तुमच्याशी सगळं शेअर करावं, माझ्या जीवनामध्ये जे जे काही घडलेलं आहे ते सगळं शेअर करावं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कधी कधी माझ्या मनात आलं, इमोशनल झाले की मी शेअर करत असते, कारण कुठून कधी काय ऐकायला मिळालं आपल्याच नात्यांमधलं की खूप वाईट वाटतं. आणि तिथून कुठून काय ऐकायला मिळालं की खूप इमोशनल होते. ज्यावेळेस इमोशनल होईल त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते. तर असं आता मला कुठल्याही गोष्टीची गरज नाही, कुठल्याही नात्याची गरज नाही. काय म्हणतात ती, असल्या नात्याची गरज नाही मला. जी मला नाती मिळायची होती ती खूप चांगली मिळालेली आहेत. सगळी मला खूप म्हणजे खूप माझी चांगली नाती मिळालेली आहेत. गावातला एक ना एक माणूस माझ्या वडिलांमुळे, माझ्या भावामुळे आम्हाला जीव लावतो. आणि आणखीन काय पाहिजे. आणि माझ्या आईचं, माझ्या माहेरचं जनोगत तर मला एवढं आहे, डोक्याला केस कमी पडेल एवढं जनोगत आहे. त्यामुळे असली 4 लोक माझ्या आयुष्यातनं गेली म्हणजे मला काही फरक पडत नाही. आणि नसलेलीच बरी येते, असली नाती कामापुरती, नसलेलीच बरी येते. काय कुठल्या नात्यावरनं घेणं देणं नाही आपल्याला. आता विषयच कट झालेला आहे आपल्या जीवनामध्ये अशा लोकांचा. त्यामुळे जास्त कोणाचा विचार करत बसायचा नाही. त्यांना बोंबलायचं तर तसेच बोंबलू देत आयुष्यभर, तुम्ही आमच्या नावाने तसेच खडे फोडा, मी असंच म्हणेल. आणि आपण तर आपलं जे आहे ते करत राहायचं, आपल्या देवाचं करत राहायचं. आपल्याला देव कधीच काहीच कमी पडू देणार नाही. देवाने जी नाती नव्हती ती सुद्धा नाती दिली. आणखीन काय पाहिजे हो आपल्याला. आईसाहेबांनी भरपूर दिले, स्वामींनी भरपूर दिले. आणि मी नेहमी म्हणायचे ना की स्वामी माझा पाठीराखा, तर ते तर लय खटकायचं लोकांना. स्वामींचा आशीर्वाद आहे, आईसाहेबांची कृपा आहे, त्यामुळे सगळी नाती मला नव्याने मिळालेली आहेत. सगळं जे आहे ते सगळं देवानेच हे केलं होतं, देवानेच सगळं जे आहे ते हे केलं. म्हणतात स्वामींचं दर्शन घेऊन आल्यावर माझे वडील प्राण सोडला होता, माझे वडील देवाज्ञा झाली होती माझ्या वडिलांना. पण आज स्वामींनी, आईसाहेबांनीच माझ्या आयुष्यात किती चांगली चांगली लोकं आणली आणि त्यांच्यामुळे माझं जीवन पूर्ण विस्कळलेलं, पूर्ण सुधारलं. तर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणींनो कमेंटमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.